या प्रकल्पाची जर माहिती द्यायची झाली तर हा प्रकल्प जो आहे तो अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 13.3 किलोमीटर इतकी याची लांबी आहे आणि खोपोली खालापूरपासून हा सुरू होतो ते शेवट याचा सिंहगड इन्स्टिट्यूट परिसर लोणावळा या ठिकाणी होतो। 2 प्रमुख बोगदे आहेत आणि एक बोगदा 8.9 किलोमीटरचा आहे, दुसरा बोगदा 1.9 किलोमीटरचा आहे, तर दुसरा 8.9 किलोमीटरचा आहे। 2 उंच पूल आहेत आणि अंदाजे खर्च याला 6,695 कोटी इतका आलेला आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की अगदी सुसज्ज असा आहे। खंडाळा घाट पूर्णपणे बायपास करण्यात आलेला आहे आणि प्रवाशांचा जो वेळ आहे तो 30 ते 40 मिनिटांनी वाचेल असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे। आधुनिक बोगदे आहेत, यामध्ये CCTV लावण्यात आलेले आहेत, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे, व्हेंटिलेशन आपण पाहतो या बोगद्यामध्ये कशा पद्धतीनं कार्यान्वित आहे। जे एक्झॉस्ट फॅन्स आहेत ते सुद्धा मोठे मोठे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि 5 पदरी असा हा बोगदा जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। अपघात प्रवण घाट मार्ग टळल्यानं या ठिकाणी सुरक्षितता जी आहे ती वाढणारे आपण पाहतो की नेहमी लोणावळ्याला जाताना घाटामध्ये ट्रॅफिक जाम होतं, दळणवळणाचा रस्ता असतो आणि त्यामुळे पीक आरमध्ये अत्यंत त्रासाला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागतं, कारण मोठी ट्रॅफिक जॅम या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे आता याला एक पर्याय मिळालेला आहे। मिसिंग लिंक दोन्ही बाजूंनी कनेक्ट झाल्यानं आता गाड्या ज्या आहेत त्या सुसाट सुटतील आणि 30 ते 40 मिनिटं वाचतील, त्यामुळे दोन्ही शहरं एकमेकांच्या आणखी जास्त जवळ येण्यास या प्रकल्पानं मिसिंग लिंकमुळे मदत झालेली आहे। वाहतुकीची कोंडी टळणार आहे आणि गिनीज बुकमध्ये या मिसिंग लिंकची नोंद झालेली आहे, त्यामुळे हा इंजिनिअरिंगचा एक मार्वल म्हणून याकडे पाहिलं जातं। किती प्रशस्त असा हा बोगदा आहे ते सुद्धा आपण पाहतोय। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची जी नोंद आहे ती सुद्धा झालेली आहे आणि 5 पदराचा हा जो रस्ता आहे तो किती सुसज्ज आहे, कशा पद्धतीनं याचं काम झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहतोय। पायलिंगचं काम झालेलं आहे, त्यासोबतच सेंटरिंगचं काम झालेलं आहे आणि बोगद्याच्या वर आपण पाहतोय की एक्झॉस्ट फॅन जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, CCTV बसवण्यात आलेले आहेत, विद्युत रोषणाई जी आहे ती सुद्धा चांगली आहे, प्रकाशमान असा हा बोगदा आहे। बोगद्यामध्ये गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीची भीती वाटणार नाही याची सुद्धा काळजी जी आहे ती इंजिनियर्सने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे। अगदी शेवटच्या क्षणाची जी स्वच्छतेची कामं आहेत ती आता सध्या या ठिकाणी पेंडिंग आहे, ती सुद्धा लवकरच होतील असं बोललं जातं। त्यामुळे 12:30च्या आधी हा जो बोगदा आहे तो सुसज्ज होईल, तयार होईल आणि सर्वसामान्य मुंबईकर पुणेकरांसाठी एक वरदान ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मावळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।